2 दिवस झाले पोरग पण कुठे गेलंय काय तपास नाहीये. थोडीफार मदत करीन म्हणलं का अजिबातच नाही. अगर रोज काम करू करू मरायची वेळ आली. चांगली अवलाद जन्माला घातली असती तर नाही तर नसती आलेली बरी. लोक म्हणते ती खोटं नाही, असली अवलाद नाही आलेली बरी. आई गेलेलोय ना काढून पश्चाताप झालाय. भाडकाव 3 दिवस झाले कुठे फिरतोय काय तपास नाही त्याचा. रोज कडे कपडे घालतोय जणू काय त्याच्या बापाचा 13वा आहे. आणि तुला तर अक्कलच नाही राहिली. समोर नाही म्हणून बॉम्ब लावतात का बसा. बापचा झालं मध्येच मारायला. चला झालं काम मी उरकून घेत तुम्ही करायचं. मी आले गायला खायला टाकून. किरकिरी यांची बाहेर टाकते खाली. तो पोरग कुठे? ते 3 दिवस झाले हे जण. तुम्ही कोण आहेत पण? आम्ही कोण आहेत? हा पोरग कुठे? कोणा रोडवर सोडले तू? पोरग तू हा उडायला उडेल म्हणजे पोरग कुठे सांग? पोरग 3 दिवस झाले हे जण. 3 दिवस झाले इथं नाही का? बर चल तुला बोलवले सावकारांनी. याला बांधून टाका रे. सावकार काय सावकार? सावकार आमचं काय चुकलंय का? चुकलं किती मोठं चुकलंय तुमचं? हा तुम्ही त्या पोराला काही वळण लावलं का नाही? काय अक्कल पिक्कल आहे का नाही काही? हा तुमचं काय नाही चुकलं पण तुम्ही आमची चव घातली. काही समजाय पाहिजे होतं तुम्हाला. का रे भाड खाऊ तुझी लायकी का माझ्या पातील बसायची? हा सावकाराच्या मुली हात टाकाय लाज नाही वाटली का? पोरग कशाला काढून ठेवलं असं? असली आवला देना तिकडे वाड्या खोड्या काढली काय? हा पाय नको पडो. असा मारीन ना. माझ्या मुलीला जर काही झालं ना दिवसा काय पिन दिवसा असं कागदावनी टरा टरा फाडून काढीन. काय समजित तू स्वतःला? सगळ्या गावात बदनामी झाली, पंचक्रोशीत बदनामी झाली. अक्कल काय आहे की नाही तुझ्या पोरा? काय शिकवलं नाही तू? तुझ्या पोरांनी माझी पोरगी पळवली. तू काय झोपला काय? आणि अजून काय कानाला हात लावतो? कान फडफडून काढू का? ज्या ताटात खाते त्याच ताटात नाही करते. ते तर सापाला सुट्टी नाही. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो इथून हालायचं नाही. तर शियान काढायचं पहिलं. काय समज स्वतःला? तुम्हाला मी सांगत होते लोक ठेवू नका यांचं नवतारनं पोरगा आपली पोरगी. हा त्या पोराला किती माज कशा सोडता? व्यवस्थित बोलून काही बघू ना. कुठे गेलेत काय गेले त्यांना जरा माहिती असेल. त्यांना आले होते सांगते का आपल्याला पोरगी कुठे गेली ते पोरगा कुठे गेले. थांबा सावकार गरीबाला मारून काय होणार आहे? मारून नाही होणार तर मग काय करायची? आरतीच ताट ओवाळायची का? अहो पण व्यवस्थित विचारू ना. विचार बरं विचार तुझ्या पद्धतीने. एका हाताने टाळी वाजती का? आपली पोरगी काहीतरी असं नसतं त्याच्यात. मला काय शिकवाय निघली का तू? अहो पण जरा थांबा ना. बघू ना त्यांना नीटनाटक विचारू ना कुठे गेले काय गेले. मग तुम्हाला एवढं माहिती तर तुम्ही जाऊन शोधायचं ना. कशाला मारायला आणलं त्यांना? मला शोधाय तू काय राखण नव्हती बोलतेली मी? तुझं लक्ष नव्हतं का? आता तुमची लय बडे बाप की बेटी. बडे बाप की बेटी नाही कुठं गेलती? नुसती घरातच आहे. तिच्यावर लक्ष थोडंफार ठेवता नाही आलं तुला? काही म्हणाय बोलायला गेलं का पप्पा? पप्पाची लाडकीच असती परी. पण तुला उलटी थोडंफार लक्ष ठेवायला पाहिजे होतं ना. जेवढा यांचा मुलगा नालायक आहे ना तेवढी आपली मुलगी पण नालायक आहे. दोष मला सांगते तिचा का? तू काय नेमकं काय करत होतीस समजाय पाहिजे होतं तुला. आपली मुलगी जर गेली नसती तर त्याने काय बळच नेली असती का? त्याची हिंमत होती का आपल्या अंगाला हात लावायची? आपलंच नाणं खोटं दुसऱ्याला काय दोष द्यायचा आहे? त्याचा मुलगा नालायक आहे म्हणून तुम्ही त्यांना आणता. त्यांची काय चुकी त्याच्यात? तुमची मुलगी नालायक आहे तुम्हाला कुणी आणायचं? कसं आहे सावकार तुमचं वल्ल जळतं आणि वाळलं जळतं. गरीबाचं कोरडं जळत नाही तसं तुमचं वल्ल जळतं. पैशाचा माज आज जशी तुम्हाला तळतळी येते ना तशी त्यांना पण येते. मुलामुळे जिथं पण मार खायची वेळ आली गरीबामुळे. सावकार आम्ही अहोरात्र कष्ट करून जगतो. कधी चोरी शिंदळकी केली नाही. कधी वाकड्या नजरेने कोणाकडे बघितलं नाही. खायला नसलं तर उपाशी झोपणारी माणसं आहे तो आम्ही. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच्या शब्दावर कसे पाय देणार आम्ही? आमच्या करता ना तो मेला आजपासून. आमचा कोणी नाही तो. त्याला मारा हाना काही करा पण मुलाची सजा बापाला देऊ नका. जगामध्ये हाच हेतू पुढे येईन. मुलांनी मुलगी पळून नेली का बापाला मार खायची वेळ येते. आज कळलं आमचं कुठंतरी चुकलं. आम्ही मार खायला लागलो. सावकार आजपासून आमचा मुलगा आम्हाला मेला. तुमच्या जागेवर आमची मुलगी असती तर आम्ही पण हीच केलं असतं. ज्याची मुलगी पळून जाते ते त्यांनाच कळत काय असतं ते. 4 पाहुण्या रावळ्यामध्ये नाक दाखवायला जागा नाही ठेवली. एक मुलगी पळून गेली तर दुसऱ्या लेकरांचं काय हाल होते ती माहिती. अहो सावकार असा विचार मनात जरी आला ना
तर असं वाटतं फाशी घ्यावं. पण सावकार, तुमची पोरगी पळून गेली याच्यात आमचं काय दोष आहे? आणि आमच्या मुलाला फाशी द्या, तिकडे त्याला मारून टाका. तो आमचा मुलगा नाही. चुकलं माझं, रागाच्या भारत मी काय केलं बोललो याच्याबद्दल माफ करा. ही तरी काय चुकी आहे? तुमचं पोरग तसं आमची पोरगी, यातून समाजाला काय बोध भेटणार आहे? अशा मुली जर पळून गेल्या तर गोरगरिबांनी काय करायचं? जाऊ द्या पोरांनो, दे सोडून यांना. यांची काय चुकी पोरं, दे सोडून. किती वेळचं हे सांगत होते ना तुम्हाला. हा, पोरग गेलं म्हणून आई बापाची काय चुकी आहे? आपण त्यांना मारून काय होणार आहे? आपल्या पोरीची काहीतरी चुकी असणच ना. बरोबर आहे ना? मग त्यांना मारून तरी काय फायदा? हा, हो सावकार, एका पळ कुठे आलेत? आली आपली झिपरी साऱ्या गावात तोंड काळ करून. बाबा पळून नव्हतो गेलो. ये इकडं. या आणि आरतीच ताटान आता अर्धेच काढायची राहिली आता. कोण आहे? हे काय नमुना? हो, हा, ये इकडे मोड पुढे. अहो सावकार पळून नव्हतो गेलो आम्ही. कुठे गेलता? फिरायला गेलतो. फिराय कुठे गेलतात? बघ तिला विचार, कुठे गेलती ती? फिराय गेलती का नेमकं? काय भानगड आहे ती? हो, 2 दिवसासाठी फिरायला गेलतो. मोबाईल चार्जिंग नव्हता. मोबाईल चार्जिंग नव्हतं. तुला 5 मिनिटं मोबाईल शिवाय कळत नाही. तू म्हणते का फिरायला गेलते? ऐकून घे ना, हा? खरंच. थांब थांब, मार नको मार नको. ह्यो आपला घरातला विषय. पोरं, तुम्ही जावा तुमच्या घरी. बरोबर, काय काल वाला या या. काल खूप मोठा झालाय. या पुढे या. मला गावात समजतोय पोरगी पळून गेली. पोरगी दिसतीस ती. आली ना पोरगी? आई नाही त्याच्या घरी. कोण बघितलं म्हणलं ना तुम्हाला? सारं- सारं दुनियात घातलीचं. भाडे पूर्वी लक्ष द्यायचं ना जरशी. आईने शिकवण दिली ना तशी, कॉलेजला जायची. आपण नाही ऐकत ना, आहे. आम्ही फिरायला गेलतो 2 जण. मोबाईलला चार्जिंग नव्हतं. कोण म्हणलं पळून गेलो होतो आम्ही? अरे आम्ही फिरायला गेलतो, पळून नव्हतो गेलो. बोल ना सौरभ काय तर. अहो चार्जिंग संपली होती ना, त्यामुळे आम्ही कॉल केला नाही. तुझ्या फोनला चार्जिंग नाही राहिली. हा, हा? आता हे सगळं माझ्यावर आलंय. बघितलं ना तू, आता बापाची चार लाडकी. दिवस घरात ऑडिओ कान फाडतीच. अरे यांची सगळी चांगली गावात त्याचं काय ती काय ती तसं दलिंद्र आहे, तसं दलिंद्र आहे तो बाप. अहो, तुम्ही तसे भिकारी आहेत भाडे. त्यांचं कोणाला काही आता वाटलं पाहिजे ना. अहो, लोकांची आम्ही पोरी पळून पळून नव्हतो न्यायला गेलो. तिला तुला. विचारा ना तुम्ही. कळत का तुला? कामावाल्या पोरा संग गेली तू. हा? जरा खानदान तर पाहिजेच ना निदान. आपल्या इथं कामं करते त्यांच्या संग पळून गेली तू. सांगतो काय मला म्हणू नका. फिरायला- अरे रे पोरं, याला. अहो, आम्ही फिरायला गेलतो, फिरायला ए, गेलतो. ए, हा? तुम्ही बघा आता काय आहे ती. ए, जाऊ दे सावकार. हा. एक मिनिट ऐक, मकर गावात चर्चा करू नको. तू माझ्याकडे ऐक. ए, तात्या, ही पोरग तो आलंय ना, चांगला शिकवत आलं. चांगलं शिकवलं. काय चांगलं शिकवलं? हा? चांगलं अरे, शिकवलं जिथं त्याच्या खायचं मार तिथं. खायची पाळी आली तुझ्यावर. त्याला घरी जाऊन जरा धाडा दे ना. हो. हा? हा. आणि तुला लाज वाटायला पाहिजे ना थोडीफार. ती काठी काय आरती ताटू गावण्याची काम सावकाराला दाखल आणली. जोडान देईन ला. सावकार तू शांत बस. तू आता कवर शांत बसू तू आता. आता झालं गेलं, आता सोडून दे. ए, तू तुझ्या पोराला घेऊन निघ नाही हा. तर मार. हा. चल, जाऊ दे. चालली का? चल तुझा जाळ करते. चल घरी. मी येईल, चल बरं. थांब, 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 थांब. अरे तू आई बाप काय, तू आई बाप लेवल काय? अरे त्यांच्या तोंडाला काळे फासलं करून म्हणते ना, मोबाईलची चार्जिंग सगळी लाज वाटायला पाहिजे थोडीफार काहीतरी. तो म्हणला होता फिरायला जाऊ आपण. वेळ झाला आम्हाला, त्यामुळे आम्ही अडकून बसलो फिरायला होतो. जायचं इकडे मारायचं ना वावरांनी. नको चोर चोर करू. पोरं, तुम्ही जावा. पाहतो आम्ही यायच्याकडे. बरं जा जा तुम्ही जा. खरंच मम्मी, तू तर समजून घे ना अगं. आता समजून घ्यायचं. इथं सगळे मला म्हणते तुझं वळण, तू लावलेलं वळण बघ कसं आहे. आणि तू म्हणते मला समजून घ्यायचं. तुला लाज वाटायला पाहिजे. हा, जे आपल्या इथं काम करतो त्याच्या पोरासंग तू पळून गेली. आणि पहिली गोष्ट अशी आहे, नाही मी गेली. अगं पळून गेली नाही मग याच्यामध्ये कोण फूस सांगायचं द्यायला आहे ना, गेली? आईच कारणीभूत असते. मी सकाळपासून कोणाला दोष देतोय? 3 दिवस झाले तिला तेच बोलतोय. सकाळपासून ती आईची बी काही उलट चुकी बोलायला नाही लागली. ना, खरंच सांगते मी. अख्ख्या गावात काय चर्चा चालली माहितीये? सावकाराची पोरगी पळून गेली, सावकाराची. अरे ज्या आई बापाला मुलगी पळून जाते त्यांना कळत. कालच्या धरून याच्या डोळ्यात रक्त उतरलंय माहिती. तिला आहे का काही लाज बीज? आली इकडे थोबड घेऊन म्हणते फिरायला गेलो. लाज वाटते का तुला तसं सांगायला? हा, आपल्या बापाचा काय रुबाब आहे, आपला काय दर्जा आहे, त्यांनी तरी वागायचं ना. का तू लहान राहिले आता तुला समजून सांगायला? तुला कळत नाही का आपण कोणत्या लेवलचे आहेत, आपण कुठं काय क्षण खातो ते? मी काही क्षण नाही खाल्लं. तू कशाला माझ्यावरती वरडते? मी सांगते ना, मोबाईलला चार्जिंग नव्हतं. तू पुढचं सांगते तरी. ए, हिला माझ्यावरती. घरी नेऊन जोडा. काम हे कर. मोबाईलला आता चार्जिंग नाही रस्त्यावर म्हणती. उपयोग नाही. इथं बसलो नको ठेव. उचल तिला आणि घरी घेऊन चाल. निघ निघ इथून माझ्या डोळ्यासमोर निघा, नाही तर दोघी बी मार बघ आता आता तुझ्यामुळे आहे ना माझं हे काम आहे आता. ठीक आहे. ए, चल जाऊ मी. सॉरी. जाण दे सोडून विषय. हिचा जाळकर लग्न करून टाक कुठेतरी पाटक्यास.
2 दिवसात सोयरी बघू असला कुठं ठेपात सांगा जाळ आता करून टाकू ठेपा तिथं. म्हणजे सगळ्या गावात बोपट झाला ना आता ठेपा मिळणं भाऊ अवघड आहे. काहीतरी करावंच लागेल आपल्या मागं जवळ काढावंच लागेल ना. आपल्या जवळ 5 बागावून जमणार नाही कुठेतरी लांब बघावं लागेल एखादी सोयरीक तवा जुळून. काय अडचण नाही तुमच्या बी ओळखीत आपल्या बी ओळखीत करू काहीतरी ओळखी पाळखीच करावं लागेल ना काहीतरी परत अनोळखी ठिकाणी देऊन तरी काय उपयोगी चला चल. तुला आहे ना आता इथून पुढं कॉलेज नाही काय नाही. हा? माझं असतो college. अगं मम्मी उघड ना. सगळं अगं ऐकून घे ना तू काय ऐकून घ्यायचं? उघड ना अगं तू अजिबात ऐक. नाही. अगं एकदा ऐकून घे ग मी काय सांगते आम्ही फिरायला गेलतो ग. अगं पण फिरायला कोणतं आहे साऱ्या गावात चौ गेली आणि फिरायला म्हणते तुला लाज वाटत नाही परत काही सांगायला एवढी कशी निर्लज्ज तू आणि मग ती मी माझ्या पोटी जन्माला आली अगं माझं पेपर आहे उद्या मला बघू दे ना काही तर. काहीच बघायचं नाही कॉलेज बंद होतो बाबा आता तुला हानी मला हानी परत जर मी कॉलेजचं काही म्हणते तर तिला बघितलं ना ते नाही, नाना काय सांगत होते आईची फुट असते नामका असतं म्हणजे तू सगळी चव घातली माझी नाही मी आजपासून नाही त्या मुलासोबत बोलतही नाही आणि जातही नाही त्यासोबत. प्लीज मम्मी प्लीज अगं उघड ना अगं ऐक. अजिबात नाही उघडणारच नाही तू कॉलेज बंद आणि तुझं लग्न करून टाकणार आता नाही उघडत का मस्त अगं वाटलं उघड. होतं लिकीला शिकावं नोकरी लागावं पण तू काय त्या लायकीची नाही नोकरी लावायच्या जाऊ. जाऊ खायची सवय ना तुम्ही तेच करणार त्याच्यामुळे तुमचं लग्न लावून टाकायचं आणि बाद झाला आता शिक्षण मम्मी प्लीज अगं ऐक ना एकदाच प्लीज. अजिबात नाही होय माग अरे बापरे. चल बाहेर खाऊ तुझा जाळ झाला तुझा. चाल पळून नव्हतं का बाबा चल आई आता इथं काम करायचं. तुला आहे ना आई तू तुझ्यामुळं मला मार बसलाय मार माहितीये का हा? पळून नव्हतं गेलो बाबा. मग काय अरे मला दूध उतलं त्यांनी इथं मार रे बापाला मार. तुला अक्कल आहे का अहो बाबा खरंच ऐका माझं खरंच आई तुला माहितीये का मारून टाकलं असतं आम्हाला. खरंच बाबा नव्हतं आई अरे तुला लाज वाटायला पाहिजे होती तुझा जाळ झाला तुझा मुर्द्या इथं मारून टाकला असतं आम्हाला दोघाला माहितीये खरंच का? नव्हतं गेलो हा? आई हा? आता तू तरी विश्वास आमचा ठेव. मुर्दा पाडला असता. पाडतं पाडू कशाला पाडू पाडलं मला ऐकायची? त्यांनी मग हा? बाबा नव्हतं गेलो. नाही जाणार आता नाही येड्यावानी करणार. नाही ती सावकार बोलला मला माहिती का काम करीन तर. चल चल इथं कुठे भर कुठे चल, काम करायचं इथं एकुलता एक लेक आहे आमचा. बरं. हा? तुझा जाळच करते इथं. आता याला पोरगी बघायची बरं का पटकून 2 दिवसात पोरगी बघून याचा जाळ करून टाकायचा. कशी येडी वाकडी लंगडी लुळी कशी भेटन तशी आणि त्या पोरीकडे परत बघायचं नाही जायचं नाही त्याचा नाही. पेट पडू दे खरंच त्यांच्यावर आई पडू दे. खरंच बाबा नाही जाणार. हा? आम्हाला मारून टाकलं असतं रे पोरीसाठी तू. अहो, आम्ही हा? फिरायला गेलतो अरे बाबा. नाही तिच्यावर पेट्रोल टाकून जाळून टाकायची. तिला कशाला ती पोरगीन बिरगी पाहिजे आपल्याला नाही पाहिजे. आपण गरीब आहे बाबा. परत जर हा? तिच्याकडे नाही पाहिजे जर करणार. माझ्या कानावर आलं ना तर तो तुकडे तुकडे करीन मी. नाही करणार. नाही. सोन्यासारखं लेकरू आहे भाऊ. खरंच तू आहे. लग्न करून देईन मी करू नको तसल्या पंचायतीतून. नाही. अजिबात त्यांच्यावर घासलेट टाक तिकडं त्यांचा जाळ होऊन दे तिकडं मुर्द्यांचा. तुझ्यामुळं गावातून आमची ढिंड काढली रे. नाही आई मी पळून नव्हतं गेलो खरंच. अरे म्हातारपणी आम्हाला मार खायची वेळ आणली रे भाऊ. तू शिकवलं सवरलं एवढं काय उपयोग झाला आमचा. सोन्यासारखी बहीण आपली लग्नाची तुझी. हा? खरंच आई पळून नव्हतं गेलो आम्ही फिरायला गेलतो. अरे उद्या लोक काय म्हणते रे आपल्याला. हा लेकी संग लगीन करीन का माझ्या कोणी. हा? असं कमून येड्यावानी करतो बाबा. नाही करणार आता आई खरंच नाही करणार आई. अरे बारकाव लाज वाटायला पाहिजे तुला. आजपासून तुझं कॉलेज बंद भाडखाऊ. इथं काम करायचं आणि इथंच राहायचं आणि इथंच खायचं. नोकरीला लागायला एवढा पैसा घातला आणि तू पोरी पळून घेऊन जायला लागला. बाबा खरंच नव्हतं गेलो पळून. विश्वास ठेवा माझ्या आई बाबा विश्वास ठेवा. अरे ते सावकार समजदार म्हणून सुटला आपण त्याच्या ताब्यातून. अरे त्यांनी ना नाही तर सगळ्यांना पिसून काढलं असतं माहिती का. तू इथली अवस्था बघितली ना आता काय सांगू तुला. अरे त्याच्या माणसाने लय मारलं मला इथं. त्याची तरी काय चुकी. त्याची पोरगी पळून नेली म्हणलं त्याला राग येणारच ना. हे करण्या अगोदर तो विचार करायला पाहिजे होता की आई बापाचं काय होईन बहिणीचं काय होईन. चल याला घाल घरात आणि 2 दिवस या भाडकावला जेवण देऊ नको. नाही देत चल तुझा जाळ करते मुर्द्यात. चल तिकडं दोघाला मार खावा लागला आम्हाला. मी काय म्हणतो अरे या येड्यांना पुरी पाठात येत राहू आणि आपण पर 40-40चे झालो तरी पुरी पाठा नाहीत. हा अरे काय उपयोग आहे आपलं जगून माहिती का. जगलंच नाही पाहिजे कपात जीव दिला पाहिजे. मग लंगूर की हात मी अंगूर येतो
मी काय म्हणतो ते सावकाराच्या नादी लागून सोडून देऊ आपण ते सगळं. त्याच्यामुळे आपल्या माग कोणी पुरी बी लागा नाही. बरोबर. माझ्या डोक्यात असा प्लॅन आलाय, सावकाराचीच पोरगी पळून यावं काय परत. येईन का आपल्या बरं? हा ना, पण तिथे याड्यावर प्रेम करते नाही. जाऊ दे, तसं बी आपलं काय खरंय. याला जमती का? तू पाठवशील का? नाही अरे हो असं टरबूज झालं ते. यार कमी कर जरा तब्येत, नाही तर पुरी नाही पाठायची आपल्याला. तू बी दाढी कमी कर. चल मारू दे.